प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोललो मीच त्या ख्रिस्तराया, बोललो मीच त्या ख्रिस्तराया, शक्त आहेस व्याधी हराया, शक्त आहेस व्याधी हराया. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मार्कुस शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 40 ते 42. मार्कुस शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 40 ते 42. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. देवबापा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन मार्काचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 40 ते 42 वचन आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. जो प्रभू येशू ख्रिस्तापासे एक कुष्ठरोगी आला आणि त्याने प्रभू येशूला विनंती केली आणि तो कुष्ठरोग बरा झाला. हे आश्चर्यक्रम प्रभू येशूच्या द्वारे करण्यात आले. या ठिकाणी 3 गोष्टी प्रभूचं वचन आम्हाला सांगते की पहिली गोष्ट ही आहे की तो व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास ठेवून तो जवळ आला. त्याच्या समोर आमच्या विनंत्या ज्यावेळेस आम्ही सादर करतो तर निश्चितच तो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये तो म्हणतोय की विश्वासाने मग जवळ या आणि मागा म्हणजे मी तुम्हाला देईल. परमेश्वराचं वचन एक ठिकाणी असं म्हणतंय की योहान त्याचा 16 अध्यायामध्ये की तुम्ही विश्वासाने अजून काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल जेणेकरून तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज तो प्रभू माझी आणि तुमच्या जीवनातली इच्छा जाणू इच्छितो, आमची विनंती ऐकू इच्छितो. या ठिकाणी आम्ही दुसरी गोष्ट पाहतो की प्रभू येशूने त्याला त्याच्याकडे बघून कडवळा त्याच्या अंतःकरणाला आला. प्रभू येशू ख्रिस्त तो कडवळाने भरलेला देव आहे आणि जेव्हा आम्ही त्याच्याकडे विनंती करतो विश्वासाने तर तो कडवळा भरून आम्हाला उत्तर देणारा देव आहे. त्याने तिथं गप्प
त्याच्याकडे पाहत राहिला नाही, तर शास्त्र असं म्हणते 41 वचनामध्ये की त्याने आपले हात पुढे करून स्पर्श पण केला. या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्पर्श करण्याची त्याच्या शरीराची स्थिती नव्हती, तरी पण त्या परमेश्वराने, त्या प्रवेश ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्याच्या अंगाला स्पर्श केला. आमची परिस्थिती कदाचित आमच्या विचाराने आम्हाला असं वाटेल की ही कोणीच हाताळू शकत नाही, या परिस्थितीमधून आम्ही बाहेर येऊ शकत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्याच्या अंतःकरणालाच नाही तर त्याच्या शरीराला पण स्पर्श केला आणि त्याला कळवळ्याने भरून त्याच्या पुढे स्पर्श करून त्याला शुद्ध हो म्हटले. तिसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की तो म्हटला शुद्ध हो, आणि लगेच त्याचा कुष्ठरोग शुद्ध झाला, त्याला बरं वाटू लागलं. तो एकदम ताबडतोब बरा होऊन परमेश्वराचं गौरव करू लागला. आज आमच्या जीवनामधली आम्ही ज्यावेळेस विश्वासाने प्रार्थना केली तर निश्चितच उत्तर आमच्या दाराशी उभा आहे. गरज आहे की आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्यावर विश्वास करून त्याच्या प्रार्थनेचं उत्तर आम्ही ऐकण्याची आणि त्या प्रार्थनेचे उत्तर शोधण्याची आणि वाट पाहण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी या व्यक्तीचं जीवन शुद्ध नव्हतं आणि अशुद्धाने भरलेलं असताना पण ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराकडे, प्रभू येशूकडे विश्वास दाखवला आणि शास्त्र म्हणते की तू शुद्ध झाला. आज काय आपली जीवनातली स्थिती आपण प्रभूच्या समोर सादर करूया का? प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. या सकाळच्या समय प्रभू, तू आम्हाला ह्या दाखल्याच्या द्वारे, ह्या घटनेच्या द्वारे आम्हाला हेच बोध करू इच्छितो की आमच्या जीवनातली गरज, आमच्या जीवनातली आवश्यकता कशी का नसो, आम्ही तूच जवळ आलो तर तू आम्हाला निराश करणार नाही, तर तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. आज आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो देवप्पा. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक लहान थोर सर्वांचं जीवन तुझ्या स्वाधीन करतो. जे काही विनंती तू समोर सादर करीत आहे त्यांच्या विनंतीला तू प्रभू परमेश्वर उत्तर दे, आणि त्यांच्या जीवनातली जी काही समस्या असेल, जे काही प्रभू परमेश्वर प्रश्न असेल, होय परमेश्वर त्याचं उत्तर आणि समाधान काढून प्रभू परमेश्वर त्यांना आनंदाने भर. आजचा हा दिवस तुझ्या स्वाधीन करतो. प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार. ही प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून आहे. आमेन. ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी, सत्य केव्हा तरी ये मुखाला, सत्य केव्हा तरी ये मुखाला. त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला. त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.